नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर काळे, डिजिटल माऊली, डिजिटल कोच. आज आपण बोलणार आहोत अशा एका गोष्टीबद्दल जी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे, पण आपण तिला कधीच पकडू शकत नाही. सांगा, कोणती गोष्ट आहे अशी की जी आपल्या आयुष्यात आहे, पण तिला आपण पकडू शकत नाही? कमेंट मध्ये सांगायचं आहे. सगळे आहेत का झोपले? कमेंट मध्ये सांगायचं आहे जी आपल्या आयुष्यात आहे पण तिला आपण पकडू शकत नाही. श्रीकांत सर, व्हेरी गुड. टाइम, वेळ, राईट, बरोबर. ती म्हणजे वेळ, टाइम. दिवस संपतो पण काम संपत नाही. सकाळी खूप उत्साह असतो पण दुपारी तो अजिबातच नसतो, संपून गेलेला असतो. आणि मग आपण म्हणतो, काय म्हणतो आपण? सांगा, काय म्हणतो आपण नेहमी? ऍक्टिव्ह व्हायचंय, ऍक्टिव्ह. चॅट मध्ये ऍक्टिव्ह व्हायचंय. काय म्हणतो आपण? वेळच उरत नाही किंवा वेळच मिळत नाही, असंच म्हणतो ना? बरोबर ना? वेळच उरत नाही किंवा वेळच मिळत नाही. पण सत्य हे आहे, वेळ असतेच, फक्त तिचं काय केलं पाहिजे? वेळ असते पण तिचं काय केलं पाहिजे? व्यवस्थापन केलं पाहिजे. बरोबर की नाही? आपण करतो का व्यवस्थापन? नाही करत. म्हणूनच आज आपण शिकणार आहोत वेळेचं व्यवस्थापन करण्याचे काही फॉर्म्युले आहेत, ते फॉर्म्युले. ओके. आणि हे जे सत्र आहे ना, हे सत्र, कारण ज्याला वेळेचं महत्व कळलं, ज्याला वेळेचं व्यवस्थापन करता आलं, तो सक्सेस होणारच आहे. म्हणून आज आपण शिकणार आहोत वेळेचं व्यवस्थापन करण्यासाठी जे वापरले जातात काही फॉर्म्युले. ते फॉर्म्युले आपण या आजच्या सत्रामध्ये बघणार आहोत. लक्षात घ्या, हे सत्र तुमच्यासाठी जीवन बदलणारं असू शकतं. कारण ही फक्त माहिती नाही, हा एक अनुभव असणार आहे. आणि हा अनुभव घेण्यासाठी आपल्याला एक एक्सपेरिमेंट पण करायचं आहे. आणि हे एक्सपेरिमेंट करण्यासाठी मी सगळ्यांना या ठिकाणी कॅमेरे ऑन करायला सांगत आहे. सगळ्यांचे कॅमेरे या ठिकाणी ऑन असले पाहिजे. सगळेजण कॅमेऱ्यावर असले पाहिजे. किमान पुढच्या 10 मिनिटांसाठी. किमान पुढच्या 10 मिनिटांसाठी सगळ्यांनी कॅमेऱ्यावर यायचं आहे. आपण सगळे कोच आहोत. आणि आपला जो कोचिंग बिझनेस आहे तो पूर्णपणे डिपेंड आहे कॅमेऱ्यावर. त्यामुळे सगळ्यांनी कॅमेऱ्यावर यायचं आहे. आणि कॅमेऱ्यावर आल्यानंतर आपण पुढच्या एक 8 मिनिटासाठी एक एक्सपेरिमेंट करणार आहोत. आणि मग पुढचे फॉर्म्युलेज आपण समजून घेणार आहोत. ओके. सगळेजण कॅमेऱ्यावर आले? बघूया, कोण नाही आलेलं. खूप सारे लोक अजून कॅमेऱ्यावर नाही. ओके, वटकर सर प्रवासात आहे. बापट मॅडम, आय डोंट नो. ओके. ओके, चलो. सगळेजण कॅमेऱ्यावर आले, याच्या मागचं कारण असं आहे की आता सगळ्यांनी छानपैकी डोळे बंद करायचे आहेत. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. सगळ्यांनी डोळे बंद केले? एक लक्षात घ्या, हे सेशन अगदी लास्ट मुवमेंटला तयार झालेलं सेशन आहे. मलाही कल्पना नव्हती की मी हा विषय घेऊन तुमच्या समोर येईल. 10 मिनिटापूर्वी मला म्हणजे अर्ध्या तासापूर्वी मला फोन आला. त्याच वेळेला मी डॉक्टर कल्पना मॅडम यांनाही म्हटलं होतं की सेशन घ्या तुम्ही आज. पण नंतर त्यांचा फोन झाल्यावर मी डाके मॅडमच्या कामात अडकलो, तरी माझी तयारी नव्हती. पण आजचा जो दिवस आहे तो फेल जायला नको. सगळ्यांना त्या ठिकाणी काहीतरी नॉलेज मिळावं म्हणून हा सेशन आपण लास्ट मोमेंटला घेत आहोत, विषय चेंज करून. ओके.
आता सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी आपले डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि तो हळूहळू पुन्हा एकदा सोडून द्या. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि परत एकदा हळूहळू सोडून द्या. आपलं पूर्ण लक्ष श्वास घेण्यावर असेल. श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार सोडून द्या. आपण जो काय हळूवार श्वास घेत आहोत किंवा दीर्घ श्वास घेत आहोत त्याकडे आपलं पूर्ण लक्ष असलं पाहिजे. मनामध्ये जे काय बाहेरचे विचार आहेत ते सर्व विचार हळूहळू मनातनं निघून जात आहेत आणि आपलं पूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे, आपण जो काही श्वास घेत आहोत, जो काही सोडत आहोत त्याकडे आपला लक्ष केंद्रित करायचं आहे. आता कल्पना करा की सकाळचा वेळ आहे. सूर्याची किरण तुम्ही जिथे कुठे बसलेला आहात तिथे अगदी शांतपणे पडत आहे. तुमचं मन अगदी शांत झालं आहे. कुठलीही घाई नाही. तुम्ही तुमच्या टेबलवर अगदी शांत बसलेले आहात. तुमच्या समोर तुमच्या संपूर्ण दिवसाचं नियोजन आहे. प्रत्येक गोष्ट स्पष्ट आहे. कोणतं काम कधी, किती वाजता, कसं करायचं हे सगळं तुम्ही या नियोजनामध्ये आधीच ठरवलेलं आहे. तुमचा मोबाईल बाजूला ठेवलेला आहे. तुमचं मन अगदी एकाग्रतेने त्या नियोजनाकडे बघत आहे. तुम्ही एक कप चहा घेताय आणि शांततेने विचार करताय, आजचा दिवस माझ्या नियंत्रणात आहे. आता कल्पना करा, तुम्ही तुमचं पहिलं काम सुरू करताय. तुमचं संपूर्ण लक्ष एकाग्रतेने त्या कामावर केंद्रित आहे. कुणी तुम्हाला अजिबात डिस्टर्ब किंवा अडथळा निर्माण करत नाही. तुम्ही तुमच्या नियोजनामध्ये, तुमच्या कामामध्ये तुम्ही जो फ्लो पकडलेला आहे त्या फ्लो मध्ये तुम्ही आहात. थोडासा वेळ जातोय पण तुम्ही अगदी शांत आहात. प्रत्येक तासाला तुम्हाला समाधान वाटतंय कारण तुम्ही तुमचा वेळ जो चाललेला आहे तो वेळ योग्य नियोजनामध्ये घालवत आहात. आणि तुम्ही जो काही वेळ या सत्कारणी तुम्ही घालवत आहात तो वेळ पूर्णपणे तुमचा आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि पुन्हा सोडा. आणखी एकदा दीर्घ श्वास घ्या आणि पुन्हा सोडा. हळूहळू डोळे उघडायचे आहे. आता आपण जो काय अनुभव घेतला अगदी छोटा अनुभव होता पण तो अनुभव, ती भावना, ती तुमच्या हातात सुद्धा असू शकते. आणि आज आपण त्या दिशेने पहिलं पाऊल टाकणार आहोत. बरोबर. आतापर्यंत आपण कल्पनेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघत होतो.
कल्पना करत होतो आपण या सगळ्या गोष्टींची. आता आपण थोडस वास्तवाकडे बघून या सर्व गोष्टी आपल्याला सगळ्यांना, अगदी तुम्हाला काय मला काय, सगळ्यांना किती तास असतात? 24 तास असतात. सगळ्यांनी डोळे उघडले? व्हेरी गुड. बरोबर. आपण आतापर्यंत कल्पनेमध्ये जगत होतो. कल्पना या ठिकाणी आपण बघितली. कल्पनेमध्ये आपण नियोजन बघितलं. त्या नियोजनाचं अगदी हळूहळू आपण त्यामध्ये काम करत होतो. हे आपण कल्पनेत बघत होतो. आता आपण वास्तवाकडे आलेलो आहोत. आपल्याकडे सगळ्यांकडे 24 तास असतात. पण काही लोक त्या 24 तासात काय करतात? इकडचा पर्वत तिकडे नेऊन टाकतात. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे की त्या 24 तासात अगदी खूप मोठं काम या ठिकाणी करतात. आणि काही लोक दिवस संपल्यावर म्हणतात आज काहीच केलं नाही. सांगा आता, असं का बरं होतं? कमेंट मध्ये सांगायचंय. का होतं असं? हं? काय कारण असेल असं होण्यामागचं? टाइम मॅनेजमेंट नसतं. मॅनेजमेंट न केल्यामुळे. बरोबर. म्हणजे टाइम मॅनेजमेंट न केल्यामुळे दोन व्यक्तींमधला जो फरक आहे तो आपल्या लक्षात येतो की एक व्यक्ती 24 तासामध्ये इकडचा पर्वत तिकडे नेऊन टाकतो. म्हणजे अगदी आपण कल्पनाही करू शकत नाही एवढं काम तो 24 तासात करतो. आणि एक व्यक्ती असा आहे की 24 तास संपल्यावर सुद्धा म्हणतो की आज काहीच केलं नाही. कारण जे लोक वेळ वापरतात ते पुढे जातात आणि जे वेळ वाया घालवतात ते मागे राहतात. तुम्ही टीचर असाल, कोच असाल, एंटरप्रिनियर असाल, व्यावसायिक असाल, तुमचं यश फक्त एका गोष्टीवर अवलंबून आहे. तुम्ही तुमचा वेळ जो आहे तो वेळ कसा वापरता या गोष्टीवर, तुमचा कोचिंग बिझनेस असेल किंवा अन्य कोणता बिझनेस असेल तो या गोष्टींवर अवलंबून आहे. बरोबर. पटतंय मी जे म्हणतोय ते? कमेंट मध्ये टाईप करायचं यस, मी जे म्हणतोय ते तुम्हाला पटतंय. पटत नसेल तर नो टाईप करा. बघा, कोचिंग बिझनेस जो आहे तो पूर्णपणे आपल्या वेळेवर अवलंबून आहे. आपण आपला वेळ कसा वापरतो यावर आपलं सर्व भविष्य अवलंबून आहे. अगदी कोचिंग बिझनेसच नाही तर कोणताही बिझनेस घ्या, कोणतंही काम घ्या, वेळ आपण कसा वापरतो यावर सर्व गोष्टी अवलंबून आहे. म्हणून आज आपण शिकणार आहोत या वेळेला जिंकणारे, या टाइमला जिंकणारे वेगवेगळे 8-9 फॉर्म्युले. वेळ व्यवस्थापन म्हणजे फक्त घड्याळाकडे पाहणं नाही. लक्षात आलं? वेळ व्यवस्थापन म्हणजे फक्त घड्याळाकडे पाहणं नाही. वेळ व्यवस्थापन म्हणजे तुमचा वेळ तुमच्या ध्येयासाठी वापरणं. मग यामध्ये कोणत्या 3 गोष्टी येतात? वेळ व्यवस्थापन मध्ये कोणत्या 3 गोष्टी अशा येतात माहिती आहे तुम्हाला? कोणत्या 3 गोष्टी येतात वेळ व्यवस्थापन मध्ये? फक्त घड्याळाकडे बघणे. चला, सकाळी 9 वाजलेत, 12 वाजलेत, 2 वाजले, 4 वाजले, 8 वाजले, चला जेवण करू, 9 वाजले, झोपूया. हे वेळेचं व्यवस्थापन आहे का? याला वेळेचं व्यवस्थापन म्हणतात का? हो किंवा नाही? कमेंट मध्ये टाईप करायचं आहे. याला वेळेचं व्यवस्थापन म्हणा.
आणि वेळेचं व्यवस्थापन जे आहे ते मी मगाशीच सांगितलं की तुमचा जो वेळ आहे तो तुमचा वेळ तुमच्या ध्येयासाठी कसा वापरता येईल, प्रत्येक सेकंद तुमच्या ध्येयासाठी कसा वापरता येईल, त्यालाच आपण म्हणूयात वेळेचं व्यवस्थापन. मग या वेळेच्या व्यवस्थापनामध्ये 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. लिहून घ्या 3 गोष्टी. अतिशय महत्वाच्या आहेत तीनही गोष्टी. आणि त्या 3 गोष्टी जर तुम्ही नियमित पाळल्या, वापरल्या, तर नक्कीच तुमचं जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी या 3 गोष्टी, हे वेळेचं व्यवस्थापन तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन बसवल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये ज्या 3 गोष्टी आहेत त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे काय करायचं. सगळ्यात पहिली गोष्ट आहे काय करायचं. दुसरी आणि महत्वाची गोष्ट आहे कधी करायचं. आणि तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे, या 2 गोष्टी आपण नेहमी ठरवतो, काय करायचं आणि कधी करायचं. ह्या 2 गोष्टी आपण नेहमी ठरवतो, अगदी मी सांगायची पण गरज नाही. पण तिसरी जी गोष्ट आहे ती मात्र आपण करायचं विसरून जातो. कोणत्या ऊर्जेने करायचं. म्हणजे अंगामध्ये जेव्हा आपल्या ताकद असेल, अंगामध्ये जेव्हा उत्साह असेल, अशी वेळ कोणती आहे 24 तासातली, ती आपण कधी पकडलीच नाही, कधी बघितलीच नाही. अशी वेळ, ज्या वेळेला आपल्याला ऊर्जा अंगामध्ये असते, उत्साह असतो, अशी वेळ. मग काहींना सकाळी पहाटे असते, देशमुख सर जे आहेत त्यांना सकाळीच छान वेळ असते. माझा सारखा जो आहे त्याला संध्याकाळी वेळ असतो. मला संध्याकाळी 5 वाजले की उत्साह येतो. मग माझी संध्याकाळची 5ची वेळ. प्रत्येकाची वेळ उत्साहाची वेगवेगळी असू शकते, बरोबर. मी 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. काय करायचं, कधी करायचं, आणि कधी आपल्याला उत्साह आहे ती वेळ ठरवणं. या 3 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या वेळेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी किंवा आपल्या स्वतःवर प्रभुत्व मिळवण्यासाठी उपयोगी येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की वेळेचं व्यवस्थापन जे आहे ना, ते वेळेचं व्यवस्थापन नसतं. लक्षात घ्या, या 24 तासाचा वेळेचं व्यवस्थापन नसतं. व्यवस्थापन जे असतं ते आपल्या स्वतःचं व्यवस्थापन असतं. वेळ ही चालूच असणार आहे, 12 हे वाजतच असणार आहे. पण या 24 तासामध्ये आपण स्वतःचं व्यवस्थापन जर केलं तर वेळेचं व्यवस्थापन हे ऑटोमॅटिक होणार आहे. लक्षात येतंय मी जे काय सांगतोय ते? कमेंट मध्ये टाईप करा, पटतंय का मी जे बोलतोय ते? येस टाईप करा. बरोबर. आतापर्यंत मी तुम्हाला जे काही प्रस्तावना सांगितली, जे काही मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं, हे होतं वेळेच्या व्यवस्थापनाबाबतचं अतिशय महत्वाचं गणित. आता आपण प्रत्यक्ष एक एक फॉर्म्युला जो आहे वेळेचा, की वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं, अगदी कमी वेळेमध्ये आपण हे सगळे फॉर्म्युले या ठिकाणी संपवणार आहोत. पण त्याचा इफेक्ट मात्र तुमच्या कायम लक्षात राहील. सगळ्यांनी एक एक करून हे फॉर्म्युले आपल्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायचे आहे. फॉर्म्युला पहिला आहे वेळेच्या व्यवस्थापनाचा, कामाचे नियोजन करा. कारण प्लॅनिंग इज पॉवर. प्लॅन करणं हे एक पॉवरफुल गोष्ट आहे. आणि नियोजन करणं म्हणजे यशाचं पहिलं पाऊल असतं, हे नेहमी लक्षात ठेवा. नियोजन करणं म्हणजे हे यशाचं पहिलं पाऊल असतं, हे नेहमी लक्षात ठेवा. जे लोक दिवसभराचं नियोजन करतात त्यांचं जीवन नियंत्रणात असतं.
आणि नियोजनाप्रमाणे ते जर काम करत असतील तर 100% त्यांचं जीवन हे नियंत्रणात असतं. ते अगदी त्या वेळेचा योग्य उपयोग करू शकतात. कधी करू शकतात? जेव्हा त्यांच्या कामाचं योग्य नियोजन त्यांनी केलेलं असतं. आता काय करायचंय आपल्याला? दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर किंवा जो काय आपल्याला वेळ मिळेल त्या वेळेला रोज रात्री 10 मिनिट आपल्याला या नियोजनासाठी द्यायचे. रोज संध्याकाळी किती मिनिट द्यायचे आहेत? फक्त 10 मिनिट या नियोजनासाठी द्यायचे. कारण आपल्याला काय पूर्ण आयुष्याचं नियोजन नाही करायचं आहे. आपल्याला फक्त 24 तासांचंच नियोजन करायचं आहे. आणि ते नियोजन जे आहे ते रुटीन मध्ये करायचं आहे. मग त्यासाठी 24 तास घालवायचे का नियोजन करण्यासाठी? तर नाही. फक्त 10 मिनिट. किती मिनिट? फक्त 10 मिनिट आपल्याला वेळेचं नियोजन किंवा आपल्या कामाचं नियोजन करण्यासाठी द्यायचे आहे. आणि या 10 मिनिटामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? झोपण्याच्या अगोदर सांगतोय बरं का, झोपण्याच्या अगोदर 10 मिनिट तुम्ही जे देणार आहात त्यामध्ये तुम्हाला दुसरा दिवस म्हणजे उद्याचा दिवस, त्या दिवसामध्ये कोणती महत्वाची 5 कामं करायची आहेत, कोणती महत्वाची 5 कामं करायची ती लिहून ठेवायची आहेत. जी महत्वाची आहेत ती 5 कामं अशी की ती तुम्हाला लिहून ठेवायची आहे. आणि फक्त लिहून ठेवायची आहेत का? फक्त कामं लिहून ठेवायची आहेत का? नाही. ती कामं लिहून ठेवायची नाही तर त्या कामासमोर ते काम कधी करणार आहे त्याची वेळ सुद्धा लिहायची आहे. लक्षात आलं? फक्त काम लिहून यादी वाढवायची नाही तर ते काम मी कोणत्या वेळेत करणार आहे हे सुद्धा तुम्हाला हे लिहून ठेवायचं आहे. आणि या कामाच्या नियोजनाचा एक रूल आहे. हा जो रूल आहे ना, तो रूल असा आहे की जे लिहिलं जातं तेच केलं जातं. जे लिहिलं जातं बघा, तुम्हाला मी मागच्या आठवड्यामध्ये डेडलाईन दिलेली आहे, मी लिहून ठेवली माझ्याकडे प्रत्येकाची डेडलाईन की या तारखेला तुम्हाला वेबिनार घ्यायचा आहे. बरं, नुसता वेबिनार घ्यायचा आहे का तुम्हाला? नाही, त्याच्या अगोदर पूर्वतयारी करायची आहे. ग्रुपमध्ये तुम्हाला ते सेशन तुम्हाला टाकायचं आहे. ग्रुप मेंबर ते सेशन तुमचं वेबिनार बघतील, तुम्हाला सजेशन देतील. एवढंच नाही, तुम्हाला मी तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट रन करण्याच्या तारखा सुद्धा तुम्हाला सांगायला सांगितलेल्या आहे की किमान 8 दिवस तुम्ही तुमची ऍड मेटाला लावायची आहे. म्हणजे आपण एक डेडलाईन तिथे दिलेली आहे, हे म्हणजे आपलं बेसिक एक नियोजनच आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. मी काय सांगितलं? पहिला नियोजन, पहिला फॉर्म्युला काय सांगितला की कामाचं नियोजन करायचं आहे. आणि फक्त नियोजन करायचं नाही तर जी आपली कामाची यादी आहे, जे काही 4 कामं असतील, 3 कामं असतील, 5 कामं असतील, ते कामांची यादी तर करायचीच आहे. पण प्रत्येक कामाच्या यादी पुढे तुम्ही ते काम कोणत्या वेळेला करणार आहात, किती वेळेत करणार आहात ते सुद्धा लिहिणं महत्वाचं आहे. आणि जे लिहिलं जातं तेच केलं जातं, हा कामाच्या नियोजनाचा रूल आहे. तर असा हा अगदी छोटा फॉर्म्युला आहे कामाच्या नियोजनाचा. सगळ्यांना हा फॉर्म्युला या ठिकाणी समजला असेल, आवडला असेल. आणि इथून पुढे आपण तो आपल्या लाईफ मध्ये, आपल्या कोचिंग बिझनेस मध्ये इम्प्लिमेंट करणार आहोत. चला, सगळ्यांनी फक्त वाय टाईप करा, हा फॉर्म्युला समजलेला असेल. पुढच्या फॉर्म्युल्याकडे जाणार आहोत. येस, व्हेरी गुड. आता पुढचा फॉर्म्युला आहे, आपण पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये काय शिकलो की आपल्या कामाची यादी तयार करून ठेवणं. आणि त्याच्या समोर आपण लिहून ठेवलं आपली वेळ, की कोणत्या वेळेला मी ते काम करणार आहे. आता दुसरा फॉर्म्युला काय सांगतो माहितीये का? दुसरा फॉर्म्युला सांगतो जो पहिल्या फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे.
की प्राधान्यक्रम कोणत्या कामाला काय द्यायचं किंवा प्राधान्यक्रम ठरवणं. प्रायोरिटी म्हणतो आपण, आहे ना, प्रायोरिटी. आता प्रायोरिटी का या ठिकाणी पाहिजे, कामाची प्रायोरिटी का पाहिजे? प्रायोरिटी यासाठी पाहिजे की सगळी कामं जी आहेत ना आपली, आपण जी काही यादी बनवली 4 कामं 5 कामांची, ती सगळी कामं एकसारखी नसतात. वेगवेगळी कामं असतात, वेगवेगळे चॅलेंजेस त्यामध्ये असतात. काही कामं अगदी सहज 5 मिनिटात 10 मिनिटात होऊन जाणारी असतात, काही कामांना 2 तास 4 तास लागत असतात. आणि मग त्या कामाच्या स्वरूपावरून, कामाच्या काठिण्य पातळीवरून आपल्याला त्या कामाचं प्राधान्यक्रम ठरवणं गरजेचं असतं, प्रायोरिटी देणं गरजेचं असतं. मग यासाठी तुम्ही एक सिस्टीम वापरायची आहे प्रायोरिटी ठरवण्यासाठी. त्याला मी नाव दिलेलं आहे त्या प्रायोरिटी सिस्टीमला एबीसी सिस्टीम. लिहून घ्या तुम्ही, एबीसी सिस्टीम. सिंपल आहे एबीसी सिस्टीम. या एबीसी सिस्टीम जी आहे ना ती अगदी सिंपल आहे. आता ए म्हणजे काय? एबीसी सिस्टीम बघा, ए च्या समोर ए लिहायचं, त्याच्या समोर लिहायचं अत्यंत महत्वाचं काम. ए म्हणजे अत्यंत महत्वाचं काम. ओके. बी, बी म्हणजे हे जे काम आहे ते आवश्यक आहे, पण त्या कामासाठी मी थांबू शकतो किंवा मी थांबू शकते. आलं लक्षात? ए म्हणजे अत्यंत आवश्यक काम, कॅटेगरी करतोय आपण कामाच्या. ए म्हणजे अत्यंत आवश्यक काम. बी म्हणजे हे काम आवश्यक आहे पण मी त्याच्यासाठी थोडासा थांबू शकतो. आणि सी म्हणजे नंतर करायचं काम, की ज्यासाठी मी अगदी आज नाही पण संध्याकाळपर्यंत झोपेच्या अगोदर हे काम संपवेल, असं काम म्हणजे सी कॅटेगरीतलं काम. एबीसी सिस्टीम. आणि ही जी एबीसी सिस्टीम आहे ना, ही एबीसी सिस्टीम वापरायची कशी? तर दिवसाची सुरुवात नेहमी ए कामाने करायची आहे. दिवसाची सुरुवात कोणत्या कामाने करायची आहे? ए कामाने करायची. त्याचं कारण काय बरं, कोण सांगेल? राईट, वृषाली मॅडम बरोबर आहे. जे काम अत्यंत गरजेचं आहे त्याला आपण ए कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे. आणि ते काम आजच्या आज पूर्ण होणं गरजेचं आहे. मागच्या शुक्रवारी आपण एक फाउंडेशन घेतलं, आपल्या कोर्सचं फाउंडेशन म्हणूयात आपण त्याला थोडक्यात. त्या फाउंडेशन मध्ये सुद्धा मी एक नियोजन तुम्हाला दिलं होतं, कुणाला आठवतंय का? ज्यांनी त्या दिवशीचं लाईव्ह अटेंड केलं त्यांना, किंवा ज्यांनी रेकॉर्डिंग मध्ये नंतर बघितलं त्यांना. निश निवडण्या अगोदरचं ते फाउंडेशन होतं, आणि त्या फाउंडेशन मध्ये मी काही फॉर्म्युले तुम्हाला सांगितले होते. त्यातला एक शेवटचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला होता. शेवटचा काय सांगितलं होतं, आठवतंय का कुणाला? कमेंट मध्ये सांगा. आठवतंय का? श्रद्धा पवार मॅडम, ओके, यांना आठवतंय, यांना आपण संधी देऊया. अनम्यूट. तर माझ्या माहितीप्रमाणे मला जसं आठवतंय असं त्या दिवशी तुम्ही सांगितलं होतं की मॉर्निंगला ते काम ठरवायचं, दुपारी ते काम केलं की करून म्हणजे ते पूर्ण करायचं दुपारी काम, आणि रात्री झोपताना त्याचं ऑडिट करायचं. म्हणजे सकाळी काम ठरवायचं आणि दुपारी करायचं, सकाळी नाही करायचं. दुपारपर्यंत ते काम झालं पाहिजे असं. दुपारपर्यंत ते काम झालं पाहिजे आणि झालं संध्याकाळी पाहिजे, त्याचं ऑडिट झालं पाहिजे. ऑडिट करायचं. करेक्ट, व्हेरी गुड. येस. म्हणजे तुम्ही, मी जे काय बोलतो त्या प्रत्येक शब्दाकडे तुमचं लक्ष असतं आणि ठेवलं पाहिजे. प्रत्येक शब्दाला खूप वजन आहे, माझ्या नाही प्रत्येकाच्या.
है ना. धारदार शस्त्र आहे शब्द म्हणजे. असो. तर आपण या ठिकाणी एबीसी सिस्टीम बघितली. एबीसी सिस्टीम मध्ये आपल्या कामाची कॅटेगरी आपण ठरवली की कोणत्या कामाला काय प्रायोरिटी द्यायची. आणि हेही ठरवलंय आपण की दिवसाची सुरुवात नेहमी ए या कामाने करायची आहे, ए कॅटेगरीतल्या कामाने करायची आहे. अत्यंत महत्वाचं काम असतं ए कॅटेगरीतलं, आणि जे महत्वाचं आहे ना ते आधीच केलं पाहिजे. कारण सक्सेस त्यालाच मिळतो जो महत्वाच्या गोष्टी करतो. प्रत्येक वाक्य महत्वाचं आहे. लक्षात आलं. सक्सेस कोणाला मिळतं? जो महत्वाच्याच गोष्टी करतो त्यालाच सक्सेस सक्सेस मिळतं. एबीसी सिस्टीम मध्ये जर त्याने प्रायोरिटी सी कामाला दिली आधी, तर त्याला 24 तास पुरणारच नाही. नको ती कामं तो करत बसेल. त्याला आपण म्हणतो, आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो, सांग काम्या. कोणीतरी सांगितलंय ते काम करायला म्हणून तिथे जायचंय, ते करायचंय. असे आपल्याकडे खूप सारी लोक असतात. ही सी कॅटेगरीतली कामं असतात. म्हणजे काय माहिती का, घरातली कामं. घरातली जी काही कामं असतील आपली, जी महत्वाचीच आहेत ती पण पण ती समजा आज नाही उद्या करू शकतो, किंवा संध्याकाळपर्यंत वेळ मिळाला की मधल्या पेसमध्ये आपण ती करू शकतो, अशी कामं सगळी सी कॅटेगरीतली कामं आहेत. ए कॅटेगरीतलं काम काय आहे की जे अतिशय महत्वाचं आहे, आणि आज हे काम केलं तर मला माझं जे आयुष्य आहे ते अगदी सुंदर होणार आहे, अशी ए कॅटेगरीतली काम आहे. अगदी सी कॅटेगरीतलं एखादं काम आपण दुसऱ्याकडनं करून सुद्धा घेऊ शकतो, पण ए कॅटेगरीतलं काम आपलं आपल्यालाच करायचं आहे. लक्षात आलं. आपण या ठिकाणी दोन महत्वाचे फॉर्म्युले बघितलेत. एक, कामाचं नियोजन कसं करायचं आणि त्या कामाला आपण प्रायोरिटी कशी द्यायची. हे दोन्ही मुद्दे तुम्हाला पटले असतील, आवडले असतील, तर कमेंट मध्ये या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे NP. एन. ओके. व्हेरी गुड. चलो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आणि ती गोष्ट ना सगळेच करतात. फॉर्म्युला नंबर 3. फॉर्म्युला नंबर 3 आहे की विचलित होऊ नका. आणि इथेच आपण काय करतो, विचलित होतो. अगदी रात्री झोपण्याच्या अगोदर लिस्ट तयार असते, त्याच्या पुढे सगळं लिहिलेलं असतं की हे काम मला या या वेळेत करायचं आहे, सगळं झालेलं असतं. त्याची प्रायोरिटी कॅटेगरी सुद्धा आपण तयार केलेली असते. पण सकाळी जे 8 वाजता काम करायचं होतं ना, तर मी झोपतच 9 वाजता होतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, उठल्यानंतर मी मोबाईल बघायला घेतो, फक्त वेळ बघायची असते मला. काय बघायची असते? वेळ. पण वेळ बघता बघता मी रील कधी बघायला लागतो हेच माझ्या लक्षात येत. बरोबर ना. चुकीचं आहे का? माणसाने जर मोबाईल हातात घेतला तर काय होतं, वेळ बघण्यासाठी मोबाईल घेतला की तो 5 ते 6 रील बघूनच मोबाईल खाली ठेवतो. मग कधी कधी अर्धा तास त्यामध्ये निघून जातो. मग आपलं काय होतं, मन विचलित होतं, आपला फोकस विचलित होतो. मग तिसरा फॉर्म्युला सांगतो की विचलित होऊ नका. आजच्या काळामध्ये सर्वात मोठा शत्रू आहे, कुणाला माहिती आहे हा? आपल्या मोबाईल मध्येच येतो शत्रू. सगळ्यात मोठा शत्रू आहे आपल्या मोबाईल मध्ये. कोण सांगू शकेल? आपल्या मोबाईल मध्ये तो शत्रू, आणि सगळ्यात मोठा आहे इन्स्टा. त्याही पेक्षा मोठा आहे. इन्स्टा पेक्षाही मोठा शत्रू आहे. व्हेरी गुड श्रद्धा मॅडम. एक्सलंट. सगळ्यात मोठा शत्रू आहे नोटिफिकेशन. कारण नोटिफिकेशन वाजलं की लगेच मोबाईल हातात येतो, कुणाचा मेसेज आहे, कोण कमेंट करताय, कोणी काय प्रतिक्रिया दिली आहे, कोणाचं युट्यूबचा व्हिडिओचं नोटिफिकेशन आलंय.
कोणी नवीन रील बनवली आहे त्याचं नोटिफिकेशन. मी तर म्हणेन सगळ्यांनी नोटिफिकेशन बंद करून टाका. सगळ्यात मोठा शत्रू नोटिफिकेशन, सोशल मीडियापेक्षा मोठा. कारण प्रत्येक सोशल मीडियाचं नोटिफिकेशन आपल्याला तो देतो. आणि मग आपण इन्स्टावर जातो किंवा फेसबुकवर जातो किंवा व्हॉट्सअपवर जातो किंवा अन्य सोशल मीडियावर जातो. सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? नोटिफिकेशन. मग काय ठरवायचंय आता? काय ठरवायला पाहिजे? मग ठरवायला पाहिजे कामाच्या वेळेत मोबाईल सायलेंट. ए कॅटेगरीच्या कामाच्या वेळेत मोबाईल सायलेंट. बी कॅटेगरीला थोडस जरा त्याचं बघायला हरकत नाही. सी ला तुम्ही बघू शकता कारण ती सगळी जनरल कामं असणार आहेत. पण ए कॅटेगरीच्या वेळेला एकही फोन उचलायचा नाही, एकही नाही. आलं लक्षात? ए कॅटेगरीच्या कामासाठी तुम्ही एक वेळ ठरवून घ्या. त्यावेळेत सांगा मित्रांना की बाबा मी या वेळेत फोन नाही उचलू शकणार. आलं लक्षात? मग सगळ्यात महत्वाचं आपण पहिले ठरवायचं आहे की कामाच्या महत्वाच्या वेळेमध्ये मोबाईल सायलेंट. दुसरा, जे आपण खरं बंद नाही करू शकणार आहे पण त्यावर मात्र आपण थोडस बंधन घालू शकतो, ते काय? सोशल मीडिया. नेट नाही हो, नेट नाही बंद करू शकणार आपण, कारण नेटवर आपली सगळी चांगली कामं आहेत, टाइमपासची कामं आहेत. पण सोशल मीडियावर आपण थोडस आपल्याला बंधन घालावं लागेल. आणि आपण ज्या ठिकाणी काम करतो ना तो वर्क झोन, त्या वर्क झोन मध्ये आपल्याला कोणीही डिस्टर्ब करायला आलं नाही पाहिजे, कोणीही आपल्याला अडथळा निर्माण करायला नाही आलं पाहिजे ज्यावेळेला आपण ए कॅटेगरीचं काम करतोय. लक्षात आलं? आणि ए कॅटेगरीचं काम तुम्हाला 2-2.5 तासच करायचंय, महत्वाचं काम आहे आणि ते काम केलं तर तुम्हाला तुमचं जे ध्येय ते मला मिळणार आहे. मग आजपासून आपण ठरवलंय की महत्वाच्या कामाला मी मोबाईल सायलेंट ठेवणार आहे, सोशल मीडिया पासून अलिप्त तर नाही होऊ शकणार कारण आपलं कामही सोशल मीडियावर आहे, आपले कॉम्पिटिटरही सोशल मीडियावर आहे, किमान त्यांचाही अभ्यास आपल्याला करायला लागणार आहे. त्यामुळे आपण पूर्ण सोशल मीडिया पासून बाहेर नाही जाऊ शकणार कितीही ठरवलं तरी. पण त्याची सुद्धा आपल्याला काहीतरी वेळ ठरवायला लागेल. वेळेचं व्यवस्थापन आपण करतोय ना, मग एक कॅटेगरीच्या कामापेक्षा आपण तिथे जास्त जर वेळ घालवला तर आपलं काम पूर्ण होणार आहे का? तर नाही होणार आहे. म्हणून 3 गोष्टी आपण ठरवल्या. एक, महत्वाच्या कामाला मोबाईल सायलेंट. 2, सोशल मीडिया मी पूर्ण बंद नाही होणार पण पूर्ण बंद नाही म्हणणार पण किमान महत्वाच्या वेळेत तर अजिबातच नको. आणि वर्क झोन मध्ये तुम्हाला कोणीही अडथळा निर्माण करणार नाही अशी जागा तुम्ही निवडा. आणि ज्या वेळेला तुम्ही काम करत असता त्यावेळेला तुम्ही प्रोमोडोरो टेक्निक्स असते, प्रोमोडोरो टेक्निक्स असते. ती टेक्निक्स काय असते की साधारण 25 ते 30 मिनिट काम करायचं. बघा, कामाचं आपण काय करतो या ठिकाणी, आपलं मन विचलित होऊ नये म्हणून आपण ज्या काही गोष्टी शिकतोय त्याच्यामध्ये, ज्या गोष्टी आपण बघतोय ना त्याच्यामध्ये 25 मिनिट किंवा 30 मिनिट तुम्ही काम करायचं आणि मध्ये तुम्ही किमान 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. आलं लक्षात? हे कोणतं टेक्निक्स आहे? प्रोमोडोरो टेक्निक्स. ओके. तर अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा फॉर्म्युला आहे की मन विचलित होऊ देऊ नका. आतापर्यंत आपण 3 फॉर्म्युले बघितलेत. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फॉर्म्युला बघितला आपण, कामाचं नियोजन करा. आणि फक्त नियोजन करायचं आहे का? तर प्रॉपर मी सांगितलेल्या पद्धतीने करायचं आहे.
कामाचं नियोजन केल्यानंतर त्या कामाला प्राधान्यक्रम ठरवा आणि ते काम करण्यासाठी एकाग्रतेने मन विचलित न होता ते काम करा. ओके. आणि आणखी एक महत्वाचा फॉर्म्युला मी त्याच्यात ऍड करतो, की आपलं जे काम आपण ठरवलेलं आहे, जे काही कामाचं आपण नियोजन केलेलं आहे, जे काही प्रायोरिटी आपण ठरवलेली आहे, कोणतीही गोष्ट विचलित न होता, मन विचलित न होता आपण जी ठरवलेली आहे आणि ती जर पूर्ण करायची असेल, तर या ठिकाणी तुमचा जो चौथा फॉर्म्युला आहे, तो चौथा फॉर्म्युला सांगतो की तुम्ही एक अंतिम मुदत ठेवा, म्हणजे डेडलाईन ठेवा. तुमची एक सेट डेडलाईन असली पाहिजे, की मला या वेळेमध्ये माझं हे काम पूर्ण करून संपवायचं आहे. फक्त संपवायचं आहे का? या अगोदरच्या मी मार्गदर्शनामध्ये किंवा मागच्या सेशनमध्ये तुम्हाला सांगितलं की फक्त संपवायचं आहे का, तर नाही, त्याचं ऑडिट पण करायचं आहे, की काम आपण प्रॉपर केलंय का, व्यवस्थित झालंय का, त्याचं ऑडिट सुद्धा आपल्याला करायचं आहे. पण कधी? मुदतीच्या आत, ठरवलेल्या वेळेच्या आत. म्हणून आपल्याला एक डेडलाईन सेट करायची आहे. अतिशय महत्वाचा फॉर्म्युला आहे. आणि डेडलाईन काय असते माहितीये का? बघा, तुम्हाला एक डेडलाईन दिलेली, तुमचा वेबिनार तुम्हाला या तारखेला घ्यायचा आहे, बरोबर? तुम्हाला एक डेडलाईन मी तुम्हाला दिलेली की तुम्हाला या महिन्यामध्ये अगदी जवळच्या तारखा घेऊन तुम्हाला एक वेबिनार मी घ्यायलाच सांगितलेला आहे. एकदा वेबिनार घेतला की तुमची गाडी ट्रॅकवर येणार आहे. आणि हा जो वेबिनार तुम्हाला मी घ्यायला सांगितला त्याच्या मागचं कारण आहे की तुम्ही जी कामं तुम्हाला 15 दिवस, महिना लागत होता, ती तुम्ही अगदी एक एक दीड दीड दिवसामध्ये संपवायला सुरुवात केलेली आहे. हे तुम्हालाही समजलं असेल काय, बरोबर का डाके मॅडम? बरोबर. म्हणजे तुम्हाला मी एक डेडलाईन दिल्यामुळे काय झालं की तुम्हाला तुमची कामं जी आहेत ती वेळेत आणि भरभर, सुस्त पण भरभर, जेव्हा डेडलाईन सेट करतो ना तेव्हा सुस्त सुद्धा भरभर, मी हे केलं पाहिजे, मी ते केलं पाहिजे, मी असं केलं पाहिजे, एवढ्या वेळेत पूर्ण केलं पाहिजे. मी जर डेडलाईन दिली नसती ना तर व्हिडिओ सुद्धा डाके मॅडम तुमचा तयार नसता. जो काही तुम्ही आज काल परवा मला दाखवला, किंवा इकडे कल्पना मॅडम असतील त्यांचे व्हिडिओज असतील, किंवा अन्य आणखी कोणाचे फेसबुक पेज असतील, फेसबुकच्या ऍड साठी लागणार मटेरियल असेल, हे तुमचं तयार नसतं. पण डेडलाईन दिल्यामुळे काय झालं, डेडलाईन दिल्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली. मग डेडलाईन म्हणजे लक्ष केंद्रित करण्याचं सगळ्यात मोठं साधन आहे. डेडलाईन म्हणजे लक्ष केंद्रित करण्याचं सगळ्यात मोठं साधन आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे काम 2 तासात मला पूर्ण करायचं आहे असं ठरवा आणि स्वतःलाच अकाउंटेबिलिटी द्या. नाही देऊ शकत? कशासाठी पाहिजे अकाउंटेबिलिटी कोच? कशासाठी पाहिजे अकाउंटेबिलिटी कोच? स्वतःच ठरवा ना, मला हे काम 2 तासात करायचं आहे, आणि करा. आणि ते काम तुम्ही 2 तासात पूर्ण करा, ठरवा. आणि स्वतःलाच म्हणा, मी स्वतःचाच अकाउंटेबिलिटी कोच, मी स्वतःचाच अकाउंटेबिलिटी आहे, किंवा मीच माझा अकाउंटेबिलिटी करणार आहे. कशाला? कशाला तुम्हाला बडी पाहिजे? कशाला तुमच्या मागे कोणीतरी काठी घेऊन उभा पाहिजे? काहीच गरज नाही. स्वतःच अकाउंटेबिलिटी झालं पाहिजे. स्वतःच्या मनाला स्वतःला विचारलं पाहिजे. काय विचारलं पाहिजे? की मी जे काल रात्री झोपण्या अगोदर जी लिस्ट लिहिली होती ती मी पूर्ण केली का? त्यामधली महत्वाची कामं पूर्ण केली का? का नाही केली? ह्या हातावर 2 छड्या स्वतः लक्षात राहील ना तुमच्या. कामं केली पाहिजे, बरोबर? चुकत असेल तर कमेंट मध्ये सांगू शकता तुम्ही. कारण आणखी एक मला सांगतो, आठवलं मला. काय? की प्रेशर क्रिएट केला ना, प्रेशर क्रिएट केला ना की परफॉर्मन्स दिसतो. लक्षात घ्या, प्रेशर क्रिएट केला की परफॉर्मन्स दिसतो.
दिसतो का? येस, दिसतो. तर हा आहे चौथा फॉर्म्युला आणि महत्वाचा आहे. अंतिम मुदत सेट करणं, डेडलाईन सेट करणं. तर मग आता सगळ्यांनी तुमच्या ज्या डेडलाईन सेट केलेल्या आहेत त्या डेडलाईन एकदा आठवायच्या आहेत. आठवत नसतील तर त्या आठवायच्याच आहे. आणि त्या डेडलाईनच्या आत आपल्याला काम करायचंय. हा प्रेशर आहे तुमच्यावर आणि असलाच पाहिजे, तर ते काम पूर्ण होणार आहे. तर अशा प्रकारे आपण 4 फॉर्म्युले या ठिकाणी बघितलेले आहेत. आणखी काही गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगतोय. महत्वाचे फॉर्म्युले आहेत आणखी. हे सगळे जे 4 अतिशय म्हणजे एकदम डीप लेवलचे अतिशय महत्वाचे आहेत काम करण्यासाठीचे 4 फॉर्म्युले. आता त्याच्यामध्ये मी काही ऍडिशन तुम्हाला आणखी सांगणार आहे की यामध्ये तुम्हाला वेळेचं व्यवस्थापन करताना काही साधनांचा, काही टूल्सचा वापर करायचा आहे. आलं लक्षात? आणि हे जे टूल्स आहेत या टूल्स मध्ये सुद्धा आपला एक मित्र आहे तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी. या टेक्नॉलॉजीचाच वापर आपण करणार आहोत. मग याच्यामध्ये मी काही टूल्स तुम्हाला सांगणार आहे जे आपल्या टाइम मॅनेजमेंटसाठी हे जे काही तंत्रज्ञान आहे किंवा ही जी टेक्नॉलॉजी आहे या टेक्नॉलॉजीचा आपल्याला काही वापर करून घेता येईल का, ही टेक्नॉलॉजी आपला मित्र आपल्याला बनवता येईल का. तर त्यासाठीचे उपयोगी टूल्स जे आहे तोच हा 5वा फॉर्म्युला आहे. आता कोणते उपयोगी टूल्स आहेत? तर सगळ्यात पहिलं टूल्स आहे गुगल कॅलेंडर. राईट? गुगल कॅलेंडरचा तुम्ही वापर करा. त्या गुगल कॅलेंडर मध्ये तुम्ही टाका सगळ्या गोष्टी. त्यामध्ये टाइम सेट होतो, तुमचं काम सेट होतं, सगळ्या गोष्टी सेट होतात. ते रिमाइंडर पण देतं तुम्हाला, नोटिफिकेशन पण टाकतं. ते नोटिफिकेशन तुम्ही बघा. गुगल कॅलेंडर वापरा. राईट? कसं वापरायचं? समजा मिळाला वेळ तर आपण त्यावरही एखादं घेऊया सेशन. गुगल कॅलेंडर म्हणा किंवा टाइम मॅनेजमेंटचे जे मित्र आहेत जे टेक्नॉलॉजी मधून आपण वापरू शकतो त्यावरही आपण एखादं सेशन घेऊया. पण आता सध्या तुम्ही जे आपलं टाइम मॅनेजमेंट व्यवस्थापनामध्ये जे आपल्याला टूल्स आवश्यक आहे त्यामध्ये हे टूल घ्या, गुगल. आणखी वेगवेगळे टूल्स आहेत. टाइम ट्रॅकर असतात वेगवेगळे, टास्क रिमाइंडर असतात, टू डू लिस्ट असतात. है ना? डायरीमध्ये लिहून नाही ठेवू शकत पण टू डू लिस्ट मध्ये आपण लिहून ठेवू शकतो. गुगल कॅलेंडर मध्ये आपण ह्या गोष्टी लिहून ठेवू शकतो. है ना? तर हे जे 2-3 टूल मी तुम्हाला सांगितले ते 2-3 टूल्स तुम्ही तुमच्या व्यवस्थापनासाठी वापरा. त्यामध्येच तुमची टू डू लिस्ट जी असेल किंवा तुमचं जे कामाचं नियोजन असेल ते तुम्ही त्यामध्ये लिहा. त्याच्यासमोर तुमचा टाइम लिहा. नोटबुक लिहायची गरज नाही. वेळ मिळाला की हळूच आपला मोबाईल काढायचा आणि बघायचं आपलं काय काम राहिलंय का. आणि सगळ्यात महत्वाचं परत एकदा सांगतो की मोबाईलवर वेळ वाया घालवू नका. त्याचाच वापर वेळ वाचवण्यासाठी करा. मोबाईल सुद्धा तुमचा चांगला मित्र आहे. त्या तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर तुम्ही वेळ व्यवस्थापनासाठी करू शकता. त्यावर तुम्ही रिमाइंडर लावू शकता की हे 12 वाजेपर्यंत मला काम संपवायचं होतं, तो रिमाइंडर वाजला पाहिजे त्या कामाचा. गुगल कॅलेंडर सुद्धा तुमच्या मोबाईलमध्येच आहे, तिथे तुम्हाला ते वापरायला योग्य होणार आहे. टू डू लिस्ट सुद्धा तुमच्या मोबाईलमध्येच आहे. म्हणून मी सांगतो की मोबाईलवर रील बघण्यात किंवा अन्य गोष्टी बघण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. त्याचाच वापर वेळ वाचवण्यासाठी करा. असा हा आपला 5 नंबरचा फॉर्म्युला तुम्हाला नक्की उपयोगाला येईल. आणि परत एकदा 6व्या फॉर्म्युल्यामध्ये आणखी एकदा मी तुम्हाला सांगणार आहे, ऑलरेडी मी सांगितलंय की कामाच्या दरम्यान आपण जे काही काम करतो कोणत्याही कॅटेगरीतलं काम असू दे, एबीसी आपल्या सिस्टीम मधलं, त्यातल्या ए कॅटेगरीतलं काम आपलं थोडं वेळ खाऊ असू शकतं, जास्त वेळ आपल्याला लागू शकतो. पण मग कंटिन्यू त्या कामामध्ये बसायचं आहे का? नाही. ऍक्च्युली हा 6 नंबरचा फॉर्म्युला मी फॉलो करायला पाहिजे, मी नाही करत आहे फॉलो. तुमच्या कदाचित लक्षातही येत असेल की कामाच्या दरम्यान ब्रेक घ्या.
बरोबर आहे का? कामाच्या दरम्यान ब्रेक घ्या. आता कशासाठी ब्रेक पाहिजे सांगा? कशासाठी ब्रेक पाहिजे? काम करायचंय पूर्ण ना, मग ब्रेक कशाला? पण मी सांगतोय कामाच्या मध्ये एक ब्रेक घ्या, फ्रेश होण्यासाठी, राईट? फ्रेश होण्यासाठी तर ब्रेक पाहिजेच आपल्याला, मेंटली फ्री होण्यासाठी. अगदी बरोबर. अजून लॉंग ब्रेक पाहिजे का आपल्याला? नाही. मी सांगितलं प्रत्येक 25 ते 30 मिनिटाच्या मध्ये फक्त आणि फक्त 5 मिनिटाचा ब्रेक. मग अर्धा तास झालाय काम करतोय, उठता, ब्रेक घेता, मस्त जेवण करता, ताणून झोप घेता, आणि मग काम अर्धाच तास झालं, मग बंद ते काम. मी काय सांगितलं, काम पूर्ण होईपर्यंत कामाचं नियोजनच असं करा की यामध्ये गोष्टी येणार नाही, जेवण, नाश्ता, आणखी वेगळं काही. चहा ठीक आहे, चहा चालेल, कारण तो एनर्जी देऊ शकतो, किंवा जे काय असेल ते, है ना. पण फिजिकल ऍक्टिव्हिटी पण होतात, राईट? पण कामाच्या दरम्यान ब्रेक घ्या. कारण सांगतो तुम्हाला, महत्वाचं कारण आहे. सतत काम म्हणजे कामाची क्वालिटी कमी. सतत काम म्हणजे कामाची क्वालिटी कमी. तोच तोच विचार कंटिन्यू असतो, तोच तोच विचार, पण त्या विचाराला चालना मिळण्यासाठी 5 मिनिटाचा ब्रेक पाहिजे. किती मिनिटाचा? डेडलाईन आहे 5 मिनिटाचा. 5 मिनिटाचा ब्रेक पाहिजे, कारण सतत काम म्हणजे कामाची जी क्वालिटी ती कमी होऊ नये, ती वाढावी म्हणून. मग मी यासाठी सुद्धा एक फॉर्म्युला तुम्हाला देतो, की जर तुम्ही 90 मिनिट काम करणार असाल, किती मिनिट घेऊन घ्या, 90 मिनिट जर तुम्ही काम करणार असाल, तर त्या 90 मिनिटानंतर किमान 10 मिनिट, किमान आणि कमाल दोन्ही पण 10च मिनिट, 10 मिनिट विश्रांतीची गरज असते. 90 मिनिट जर तुम्ही काम करणार असाल तर 10 मिनिटाची तुम्हाला विश्रांतीची गरज. मग त्याला तुम्ही डिव्हाइड करू शकता, 45 मिनिट 5 मिनिट, 45 मिनिट 5 मिनिटामध्ये. पण आपला वेबिनारच असतो 90 मिनिटाचा. मग मग पहिले 10 मिनिट विश्रांतीसाठी घ्यायचे, आणि शेवटचे 10 मिनिट सुद्धा विश्रांतीसाठीच घ्यायचे. आलं का लक्षात? कारण आपला वेबिनार म्हणजे सोपा नाहीये, आपल्या वेबिनार साठी खूप एनर्जी लागते. अनुभव घेतलाय आपल्या लोकांनी, वेबिनार घेताना किती एनर्जी लागते, बोलण्यासाठी किती एनर्जी लागते, है ना. म्हणून 90 मिनिटं जर आपण काम करणार असू तर 10 मिनिट विश्रांती आवश्यक आहे. मग या ब्रेक मध्ये काय करायचं असतं? पाणी प्यायचं असतं, चालत बाहेर जायचं असतं, परत आत यायचं असतं, डोळे मिटून बसायचं असतं, बरोबर ना. आणि ज्यावेळेस ब्रेक आपण घेतो त्यावेळेस आपला माइंड काय होतो? रिलॅक्स होतो. काय होतो? रिलॅक्स होतो, बरोबर ना. आपला माइंड रिलॅक्स होतो. आणि ज्या वेळेला, लक्षात ठेवा, आता अतिशय महत्वाचं वाक्य आहे, ज्या वेळेला आपला माइंड रिलॅक्स असतो, तर आपल्या माइंड मध्ये क्वालिटी, क्रिएटिव्हिटी सुद्धा निर्माण होते. ज्या वेळेला माइंड रिलॅक्स असतो त्यावेळेला आपल्या माइंड मध्ये क्वालिटी, क्रिएटिव्हिटी निर्माण होते. म्हणून मधला ब्रेक आपल्याला आवश्यक. आलं लक्षात? कधी कधी लक्षात घ्या, तुम्ही हा अनुभव घेतला असेल की ज्या वेळेला एखादं काम करत असू त्यावेळेला 1 तास झालाय पण त्याचं सोल्युशन मिळत नाहीये, चला जरा 5 मिनिट ब्रेक घेऊया आणि मग करूया हे काम, असं म्हटल्यानंतर तुम्ही जरा 5 मिनिटाचा ब्रेक घेता आणि येऊन बसता, आणि पुढच्या 10 मिनिटाला तुमचं काम संपलेलं असतं.
कदाचित तुम्ही अनुभव घेतलेला असेल, मी घेतलाय, तुम्ही घेतलाय की नाही मला माहित नाही, पण बघा विचारून मनाला की घेतलाय की नाही. लक्षात ठेवा, रिलॅक्स माइंड इज इक्वल टू क्रिएटिव्ह माइंड, हा सुद्धा फॉर्म्युला आहे. रिलॅक्स माइंड इज इक्वल टू क्रिएटिव्ह माइंड, हा फॉर्म्युला आहे. अशा प्रकारे आपण 6 फॉर्म्युले अगदी सहज बघितले. 7वा फॉर्म्युला, हा जो 7वा फॉर्म्युला आहे तो दुसऱ्या फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे. 7वा फॉर्म्युला कशावर डिपेंड आहे? दुसऱ्या फॉर्म्युल्यावर. काय आपला दुसरा फॉर्म्युला सांगा, दुसरा फॉर्म्युला काय आहे? लिहून घेतलाय? प्रायोरिटी, राईट. मग 7वा सुद्धा फॉर्म्युला तोच आहे, स्टे ऑर्गनाइज, म्हणजे सर्व काम जी ठरवली ती क्रमाने ठेवा. राईट. तुमचा वर्क पेस व्यवस्थित असला पाहिजे, तुमचं मनही शांत राहणं गरजेचं आहे. आणि ज्या वर्क पेस मध्ये तुम्ही काम करताय ती वर्क पेस साफसफाई करून स्वच्छ ठेवली पाहिजे. ऑर्गनाइज, आपला जो काही डेस्क आहे जिथे आपण ज्या टेबलला काम करतोय तो नीट व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवला पाहिजे. ऑर्गनाइज डेस्क इज इक्वल टू ऑर्गनाइज लाईफ, हा सुद्धा फॉर्म्युला आहे. आलं का लक्षात? ऑर्गनाइज डेस्क इज इक्वल टू ऑर्गनाइज लाईफ, म्हणजे आपला समोरचा टेबल सुद्धा आपण ऑर्गनाइज करून ठेवला तर त्याचं ती सुद्धा एक माइंड सेटची जागा आहे. लक्षात घ्या, ती सुद्धा माइंड सेटची जागा आहे. असा हा आपला 7वा फॉर्म्युला आहे. जी काही कामं आपण ठरवली ती त्याच क्रमाने करायची आहे. राईट. थोडस बरोबर घेतो, आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे. आणि पुढचा जो फॉर्म्युला आहे तोही महत्वाचा आहे. एका वेळी एकच गोष्ट करायची आहे. एका वेळी एकच गोष्ट करायची आहे. आपण नेहमी म्हणतो बघा, एक ना धड भाराभर चिंध्या, लहानपणापासून ऐकत आलो असेल. एकही धड काम नाही, नुसत्या चिंध्या, म्हणजे एवढी कामं ती सगळी एकाच वेळी. म्हणून मी सांगतो, हा जो फॉर्म्युला आहे फॉर्म्युला नंबर 8, एका वेळी एकच गोष्ट करायची. आणि मल्टीटास्किंग म्हणजे काय होतं माहितीये का? मल्टीटास्किंग म्हणजे मनाचा गोंधळ, मानसिक गोंधळ. मग एकही काम धड होत नाही, एकाही कामावर आपला फोकस राहत नाही. त्यामुळे एका वेळी एकच काम करायचंय, प्रामाणिकपणे करायचंय, फुल फोकसने करायचंय. एका वेळी एकच गोष्टीकडे पूर्ण लक्ष केंद्रित करून ते काम करायचं आहे. 100% फोकसने ते पूर्ण करायचं आहे. आणि ज्या वेळेला ते 100% फोकसने ते काम पूर्ण होईल त्यानंतरच पुढच्या कामाला सुरुवात करायची आहे. आणि ज्या वेळेला आपण ते एकच काम पूर्ण फोकसने ज्या वेळेला आपण करू ना, त्यावेळेला त्या कामाची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी काय होणार आहे? काय होणार आहे क्वालिटी? कमेंट मध्ये सांगा. ज्या वेळेला आपण ते काम पूर्ण फोकसने करणार असू त्यावेळेला आपल्या त्या कामाची क्वालिटी इम्प्रूव्ह होत जाणार आहे. 2 महिन्यापूर्वी मी तुम्हाला भेटलो, आठवत आहे? 2 महिन्यापूर्वी, 2 महिन्यापूर्वीचे ज्ञानेश्वर काळे आणि आजचे ज्ञानेश्वर काळे, मला काही फरक वाटतोय का? मिलेनियर कोच व्हायचंय ना आपल्याला. मग जे सांगतो त्या गोष्टी जर तुम्ही करत राहिलात तर मिलेनियर काय, जग जिंकून घेऊ.
चलो, लक्षात आलं. 100% फोकस देऊन काम करायचंय, आपला 8वा फॉर्म्युला आहे. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा फॉर्म्युला, योग्य वेळ निवडा. मी आधीही सांगितलं होतं तुम्हाला, अगदी सुरुवातीला योग्य वेळ निवडा, आणि शेवटी सांगतोय योग्य वेळ निवडा. आधीही सांगितलं होतं, प्रत्येक व्यक्तीची एनर्जी पीक टाइम जो असतो तो वेगवेगळा आहे. सकाळी, दुपारी, रात्री, ज्यावेळी तुम्ही सर्वाधिक एकाग्रतेने काम करू शकता, असा वेळ तुम्ही ए, ज्या कॅटेगरीतली कामं आहेत आपल्या एबीसी सिस्टीम मध्ये, त्यासाठी निवडा. ज्यावेळी तुम्ही सर्वाधिक एकाग्र असताना, त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं काम तुम्ही करायचं आहे. आणि योग्य वेळ निवडणं हे कुणालाच जमत नाही, पण आपल्याला ते जमवायचं आहे. आणि लक्षात घ्या, योग्य वेळ निवडणं म्हणजे दोन लोकांमधला एक फरक मी सांगतो. बिझी आणि प्रोडक्टिव्ह, हा फरक आहे दोन लोकांमध्ये. बरेच लोक म्हणतात मला वेळच मिळत नाही. आपण म्हणतो आपण वेळेचं योग्य व्यवस्थापन करतो. आता आपण आतापर्यंत 9 फॉर्म्युले बघितले. किती फॉर्म्युले बघितले? 9. बघा, पहिला फॉर्म्युला आपण बघितला की आपल्या कामाचं नियोजन करायचंय. फक्त नियोजन नाही करायचंय, तर त्या कामाचा एक प्राधान्यक्रम आपल्याला ठरवायचा आहे. त्या प्राधान्यक्रमामध्ये आपल्याला एबीसी सिस्टीम वापरायची आहे. आणि हे काम करत असताना आपलं मन या ठिकाणी विचलित होऊ नये म्हणून आपण तिसरा फॉर्म्युला या ठिकाणी बघितला. या तिसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये आपण प्रत्येक 25 मिनिट कामाच्या मागे 5 मिनिटाचा ब्रेक आपण सांगितला. आणि मन विचलित होऊ नये म्हणून आपण काही गोष्टी या ठिकाणी ठरवून घेतल्यात की कामाच्या वेळेला आपला मोबाईल सायलेंट ठेवायचा आहे. सोशल मीडिया पूर्ण बंद करणं शक्य नाही, पण त्याच्याकडे थोडस लक्ष कमी करायचं आहे. सगळ्यात मोठा शत्रू आपण बघितला, नोटिफिकेशन, है ना. त्यानंतर आपण चौथा फॉर्म्युला बघितला की आपल्या कामाला एक डेडलाईन सेट करायची. पाचवा फॉर्म्युला आपण बघितला की वेळ व्यवस्थापनासाठी काही तंत्रज्ञानातली मित्र आहेत आपले, त्यांचा वापर करायचा आहे. सहाव्यामध्ये आपण बघितलं की आपल्या कामाच्या दरम्यान किमान 90 मिनिटामध्ये 10 मिनिटाचा एक ब्रेक आपल्याला घ्यायचा आहे, किंवा 45 मिनिटामध्ये 5 मिनिटाचा एक ब्रेक घ्यायचा आहे. दोन्ही वरती मी 25 मिनिट 5 मिनिटाचा ब्रेक म्हणलाय, पण ते कॅपॅसिटीनुसार हळूहळू तुम्ही वाढवू शकता, कमी करू शकता, हे डिपेंड तुमच्यावर आहे. पण सिस्टीम मध्ये आपल्याला ते घ्यायचं आहे. ओके, आपण कामाच्या दरम्यान ब्रेक घ्यायचा आहे. त्याने काय होतं, रिलॅक्स माइंड इज इक्वल टू क्रिएटिव्ह माइंड, राईट. त्यानंतर जी काही कामं आपण ठरवली ती सर्व कामं क्रमाने करायची आहे, राईट. एका वेळी एकच काम करायचं आहे. हा आपला 8वा फॉर्म्युला आहे. आणि 9वा फॉर्म्युला, योग्य वेळ निवडायची आहे. असे आपले आपण वेळेच्या व्यवस्थापनासाठी 9 वेगवेगळे पण अतिशय महत्वाचे फॉर्म्युले या ठिकाणी बघितले. आता एक ऍक्टिव्हिटी, प्रॅक्टिकल एक्सरसाइज आपण या ठिकाणी करून बघणार आहोत. ओके, पण त्या अगोदर मला सांगा, मी जे काही तुम्हाला 9 फॉर्म्युले या ठिकाणी सांगितलेले आहेत, ते 9 फॉर्म्युले तुमच्या लक्षात आले का? समजले का? इम्प्लिमेंट करणार का? मनाशी निश्चय केलाय का मी याच फॉर्म्युल्यांच्या आधारे माझं कोचिंग बिझनेस साम्राज्य उभं करणार आहे? मी एकही मिनिट इकडे तिकडे वाया घालवणार नाही. मी सांगणार नाही मी बसमध्ये होते, मी इथे अडकले, मी तिथे अडकलो. मी सांगणार नाही माझ्याकडे पाहुणे आले होते, माझ्याकडे येतात पाहुणे. मी सांगणार नाही कारण नाही, यामध्ये कुठेच कारण नाही आलं पाहिजे. कारण तुम्ही मॅनेज करायला शिका, कारण तुम्ही मॅनेज करायला शिका. चला, 9 फॉर्म्युले सगळ्यांना समजले? टाईप यस, कमेंट मध्ये टाईप करा यस, सगळ्यांना समजले 9च्या 9 फॉर्म्युले. आता ऍक्टिव्हिटी टाइम.
सगळ्यांनी सगळ्यांच्या समोर एक नोटबुक आहे, सगळ्यांच्या हातात पेन पण आहे. मी एक ऍक्टिव्हिटी देणार आहे आणि खरंच ते करायचं आहे तुम्हाला, मनापासून आणि खरं करायचं आहे, मनापासून आणि खरं करायचं आहे. ओके, ऍक्टिव्हिटी आपण घेऊया. तुमच्याकडे कागद किंवा नोटबुक काय असेल ते आहे. मी फक्त दोनच गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. त्यातली पहिली गोष्ट महत्वाची आहे, ती तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये लिहायची आहे, की गेल्या 24 तासात तुम्ही तुमचा अतिशय मौल्यवान वेळ कुठे खर्च केला. तुमचा टाइम सुरू होत आहे, तुमच्यासाठी 2 मिनिट, 3 मिनिट घ्या. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ कुठे खर्च केला. प्रश्न बघा, परत एकदा मी सांगतो, गेल्या 24 तासामध्ये तुमचा मौल्यवान वेळ तुम्ही कुठे खर्च केला. ओके, येऊन झालं सगळ्यांचं? कोण राहिलंय का लिहायचं? शेअर करायला सांगितलं लगेच शेअर झालं पाहिजे, पण मी नाही सांगणार आहे शेअर करायला. आपल्या लक्षात? आता पुढचा प्रश्न आहे. काय आहे पुढचा प्रश्न? मग आता लिहा, पुढच्या 24 तासात तुम्ही तुमचा वेळ कुठे गुंतवणार आहात. प्रश्न समजला? आता तुम्हाला लिहायचं आहे की तुमचा जो पुढचा 24 तासांचा वेळ आहे, तो 24 तासांचा वेळ तुम्ही कुठे गुंतवणार आहात हे तुम्हाला लिहायचं आहे. आणि ते लिहिल्यानंतर तुम्हाला ते एबीसी सिस्टीम मध्ये टाकायचं आहे. आणि त्या एबीसी सिस्टीम मध्ये टाकल्यानंतर जे ए कॅटेगरी मध्ये काम येतं ते तुम्हाला कमेंट करायचं आहे.
ए फायनान्स एक्झाम प्रिपरेशन लॉंग टाइम आहे, शॉर्ट टाइम सांगितलंय. कमी वेळेचं काम. युटिलिटी एम म्हणजे काय? देशमुख सर, युटिलिटी एम म्हणजे काय? अनम्यूट. व्हॉट्सअपचे युटिलिटीचे मेसेज तयार करायचे, कारण ते झाल्याशिवाय सगळंच थांबलंय माझं. ते खूप महत्वाचं. प्रायोरिटी 24 hours. ते मध्येच येते. व्हेरी गुड. आता तुम्हाला ते कॅटेगरी मध्ये तुम्हाला सिस्टीम थ्रू आता कळणार आहे की कोणत्या कामाला काय कॅटेगरी द्यायची आहे ना. Yes, yes. ऋषाली मॅडम म्हणतायत की लँडिंग पेज तयार करणे मोस्ट इम्पॉर्टंट एक कॅटेगरीचं काम आहे. मग ते तुम्ही 24 तासात पण करू शकणार आहे, ठरवलं तर, डेडलाईन दिली तर. राईट. अजून बाकीचे कुठे आहेत? फेसबुक ऍड झाली आहे तुमची, फक्त एक प्रॉब्लेम आहे त्यामध्ये, तेवढा सॉल्व्ह झाला की फेसबुक ऍड होणारच आहे. पण त्याहीपेक्षा आणखी काय आहे का? कॉन्टेंटवर काम करणं असं कुणीच म्हटलं नाही. पीपीटी वर काम करणं, वेबिनारवर काम करणं, सेल्फ डेव्हलपमेंटवर काम करणं. कारण लक्षात घ्या, सेल्फ डेव्हलपमेंटवर काम करणं एवढं महत्वाचं आहे की तुमच्या समोर चांगला कॅमेरा जरी नसला तरी चालेल, तुमच्या आवाजाकडे लोक ऐकून तुमच्याकडे बघत राहिली पाहिजे. हे मी कालच शिकलो. कुणीतरी काल सांगितलं की एक वेबिनार मी अटेंड केला, त्याच्यामध्ये त्यांचं पीपीटी एकदम अशी तशी कशी कशी तरी होती, पण लोक तरी त्याच्याकडे एकदम असं कान देऊन ऐकत होते काय चालतंय. तर तेच शिकलो मी काल, तेच आज इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे कोण काय सांगतं, त्यातलं कोणतं वाक्य किती महत्वाचं आहे हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्तीकडनं, आता बघा मी वेबिनार नाही बघितला, माझ्या कम्युनिटी मेंबर मध्ये कोणीतरी वेबिनार बघितला, त्यांचा एक्सपिरियन्स ते शेअर करत होते, आणि त्या एक्सपिरियन्स मधनं मी शिकलो. काय शिकलो? की पीपीटी नसली तरी बोलता येतं, बोलून दाखवलं. एक्सपेरिमेंट करायला मला आवडतं, आणि त्यातलंच आजचं हे एक्सपेरिमेंट असेल. चला इकडे बरेच वर्क, वेळेवर काम करणे. कसलं वेळेवर काम करणार आहे? सीमा गुरव मॅडम, नेहा चव्हाण मॅडम, पीपीटी 24 तासात झाली पाहिजे, मला दाखवायची आहे. ओके, डेडलाईन तुम्हाला मी दिली आहे. ते बघा आता काय करायचं ते तुम्ही लिहिलं इथे पीपीटी. मी 24 तासातलं काम विचारलं होतं. वेळेवर काम करणे, पण कोणतं काम करणे ते लिहा सीमा मॅडम. श्रद्धा पवार मॅडम, वर्क. वर्क खूप प्रकारचं असतं, कोणतं वर्क? फॉर एक्झाम्पल पीपीटी, व्हिडिओ, वेबिनार आणि अरेंजमेंट, त्यातलं ए कॅटेगरीतलं काम कोणतं? योगिता महाले मॅडम, लँडिंग पेज. सीमा गुरव मॅडम, लँडिंग पेज. प्रायोरिटीची काम आहे. 24 तासात तुमचं हे काम झालं पाहिजे. लक्षात घ्या, सगळं काही इथे रेकॉर्ड होत आहे. 24 तासात तुम्ही जे ए कॅटेगरीतलं काम इथे लिहिताय, ती तुमची डेडलाईन आहे. तुम्ही तुमच्या लक्षात नसेल आलं, पण मी तुम्हाला आता लक्षात आणून देतोय की तुम्ही 24, मी तुम्हाला लिहायला सांगितलं होतं पुढच्या 24 तासात तुम्ही काय करणार आहात. समोरच्याचं नेहमी नीट कान देऊन लक्षपूर्वक ऐकायचं असतं, आणि काम फक्त लिहायचं नसतं, ते कृतीत आणायचं असतं. काउन्सलर सांगतात Yes. इकडे टाके मॅडम की फक्त ऐकायचं असतं, पण लक्षपूर्वक. हे ना, पीपीटी आणि व्हिडिओ दोन्ही होणार का 24 तासात? येस. हो, मान हलवली म्हणजे होणार. संगीता मॅडम व्हिडिओ तयार करणार आहे. वा, छान. त्यांना 3 म्हणजे 6 व्हिडिओ तयार करायचे, आणि उद्याच्या उद्या ते व्हिडिओ तयार होऊन उद्या ऍड त्यांची लागलीच पाहिजे, म्हणून दुसरा टास्क होता.
मागचं आठवलं आपण 24 तासामध्ये काय केलं, हा टास्क, हे एक्सपेरिमेंट मी का घेतलं, दोन गोष्टी याच्यातून साध्य करायच्या होत्या मला, की मागच्या 24 तासात आपण काय केलं आणि पुढच्या 24 तासात आपल्याला काय करायचं आहे, हे आपल्या इथे फिट झालं पाहिजे. झालंय का? झालंय का? आता सांगा तुम्हाला आजच्या या 1 सव्वा तासामध्ये किती व्हॅल्यू मिळाली, कमेंट मध्ये सांगा. मी बोलायला देणारच आहे. चला, ज्याला बोलायचं त्यांनी बरोबर हात वरती करा. श्रद्धा मॅडम तर बोलायला तयार असतात, तुम्हाला संधी नाही मिळणार आहे आधी. चला, बापट मॅडम, 1 मिनिट हा मी पण सेशनचं पूर्ण एंड करूयात, मग फीडबॅक कडे जाऊया, कारण त्यात घुसलं की वेळ कुठे जातो कळत नाही. ओके, अजून मला दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्या. आपण आता एक एक्सपेरिमेंट घेतलं, बिफोर आणि आफ्टर, आहे ना. मग आणखी एक तुम्हाला मी ऍक्टिव्हिटी देणार आहे, जी ऍक्टिव्हिटी तुमच्या खरंच लक्षात राहील अशी, ज्या ऍक्टिव्हिटीने तुमचं काम नेहमी असं स्मरणात राहील, नेहमी आठवेल, अशी ऍक्टिव्हिटी तुम्हाला देणार आहे. आणि ती ऍक्टिव्हिटी रोज 1 तास करायची आहे. आणि त्या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे माऊली पॉवर अवर्स. दररोज 1 तास ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. आणि या ऍक्टिव्हिटी मध्ये असणार आहे, घेऊन या, माऊली पॉवर अवर्स, माऊलींसाठी दिलेला 1 तास. माऊली कोण आहे? ज्ञानेश्वर माऊली. हम्म. 1 तास. आता या 1 तासामध्ये तुम्हाला काय करायचंय आणि रोज करायचं आहे. त्या तासाला तुम्ही नाव द्यायचंय माऊली टाइम. काय नाव द्यायचंय? माऊली टाइम. या माऊली टाइम मध्ये तुम्हाला काम करायचं आहे. पहिलं काम आहे, या 1 तासातलं पहिलं काम आहे, नो मोबाईल. पहिलं काम काय आहे? नो मोबाईल. आलं लक्षात? आता दुसरं काम आहे, बघा, दुसरं काम आहे, एकही शब्द बोलायचा नाही. माऊली टाइम. पहिलं काम आहे नो मोबाईल, मोबाईल वापरायचा नाही 1 तास. दुसरं काम आहे त्याच तासातलं एकही शब्द बोलायचा नाही. आणि तिसरं काम आहे एकदम शांत ठिकाणी जायचं आणि तो 1 तास घालवायचा. जमेल? माऊली टाइम. तीनच गोष्टी करायच्या, नो मोबाईल, एकही शब्द नाही बोलायचा, आणि अशी जागा निवडायची की जिथे कोणीही येणार नाही, कोणीही अडथळा निर्माण करणार नाही, असा 1 तास स्वतःशीच घालवायचा आहे. आता कमेंट मध्ये मला सांगा, किती लोक स्वतः बरोबर वेळ घालवतात? किती लोक घालवतात स्वतः बरोबर वेळ? जेव्हा आपण स्वतः बरोबर वेळ घालवायला सुरुवात करू ना, तेव्हा अनेक स्वतः मधल्या गोष्टी बाहेर निघायला सुरुवात होईल. म्हणून माऊली टाइम. आलं लक्षात? आणि हा 1 तास तुमचं कदाचित संपूर्ण आयुष्य बदलू शकतो, कारण आज आपण आपल्या स्वतःसाठी एक सुद्धा मिनिट काढत नाही. तनपुरे सर, तुम्ही ग्रेट आहात, आमचे आदर्श आहात. त्यामुळे नो चॅलेंज, राईट?
सर स्वतःसाठी 6 तास सांगतायत, स्वतःसाठी 6 तास. मी तुम्हाला 1च तास सांगितलाय स्वतःसाठी. ओके, हा 1 तास तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. आता एक दीर्घ श्वास घ्या, मोठा श्वास घ्या आणि स्वतःलाच म्हणा, काय म्हणायचंय स्वतःला? मी माझ्या वेळेचा मालक आहे. परत एकदा म्हणा, दीर्घ श्वास घ्या आणि म्हणा, मी माझ्या वेळेचा मालक आहे. आणि हे 9 फॉर्म्युले फक्त आजच्या पुरतेच ठेवू नका, फक्त लिहूनच घेऊ नका, तर ते अंमलात आणा, ते जगा आणि त्याचा योग्य वापर करा. योग्य